तर शुभ सकाळ मित्रांनो, मी तुमचं लाडका देवा कदम आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व माझ्या भावांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। बसमध्ये आपल्यासोबत आज कोणीच नव्हतं, आपल्याला एकटंच जायचं होतं नाशिकला। तर आपण वर्गात आलोय आणि वर्गात आलो ना मयूर भाऊ परत कॉपरात बसलो होता। आज पण आपला मयूर भाऊ आहे ना, आज खूप येडे चाय करत होता वर्गात। या पोरांची आजही खूप मस्ती चालू होती। आज आपले रोशन भाऊन ते लेट आले होते म्हणून त्यांना साऱ्यांनी बाहेरच उभं केलं होतं। आपल्याला आपले ऋषी भाऊन ते पण दिसले होते, ते खूप मजेत होते। आपल्या पार्थ भाऊची आपण आज ना तळी भरली होती। आपल्याला करण भाऊ सुद्धा आज आपल्याला भरपूर जण भेटायला आला होता। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सरांसाठी ना पुष्पगुच्छ आणला होता। आपल्या सरांसाठी आपण आज केक पण आणला होता आणि आपले सर खूप शॉक झाले होते का पोरांनी आज कसं काय एवढं सगळं आणलं। आपले सर आहे ना विचारात पडले होते काय काय चालू आहे कॉलेजमध्ये। तर आपले सर सुद्धा आहे ना आज खूप आनंदी होते बरं। तर आपला सोन्या भाऊ पाका साप केक खाऊ राहिला, पण तुम्ही काही नोटीस केलं का मित्रांनो? थांबा एक मिनिट। रोम रोम भाइयों। आणि आपलं पार्थ भाऊ पाका काय चाळे करू राहिला। ओह गॉड, एक बार दिला दे। आलो होतो कॉलेज बाहेर, आता बसची वाट पाहू घरी जाण्यासाठी। तरी जातच होतं तर पाहिलं काय, आपल्या मंदिरातली पालखी पण आपल्याला दिसूनच गेली, मस्त दर्शन पण झाले त्याचे। तर आपण श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जाणार होतो, तर आपले मित्र आपल्याला घ्यायला पण आले होते। तर आलो होतो स्वामी समर्थ केंद्राकडे आणि ते मोकार गर्दी होती आज। केंद्रातून आपण आपल्या मंदिराकडे आलो, पण हे पोर आहे ना बुंदी बिंदी खात होते। जिथे भेटेल तिथे हे जात राहते सारखे। आपले मित्र पण आपल्याला मंदिरात भेटले होते, ते बसले होते, त्यांना बुंदी खायची होती। तर आपल्या मंदिरात देव खूप सुंदर सजवले होते, एकच नंबर। आणि मंदिरची सुद्धा डेकोरेशन एकदम चांगलं करेल होतं। तर देवाचं दर्शन करू, भेटू यावरच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।